नमस्कार मित्रांनो, मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम द्रोडे तुमचं सर्वांचं छोटा पुढारी बिग बॉस फेम या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, खऱ्या अर्थाने आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि त्या विषयावरतीच बोलायचं आहे. त्याच आधी आपला छोटा पुढारी बिग बॉस फेम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब केलं नसेल तर, कारण तुमच्या आशीर्वादाने आपल्या चॅनलने खूप ग्रीप घेतलेली आहे आणि तुमचा सर्वांचा आशीर्वाद असाच माझ्या पाठीशी राहू द्या. सगळ्यात महत्त्वाचा, आजच्या सर्वात महत्त्वाच्या विषयावरती मला तुमच्यासंग बोलायचं आहे आणि त्यासाठी चर्चाही सुद्धा करायची आहे. मित्रांनो, आज झालं 4-5 दिवस झालं एकदम प्रकरण चर्चेत आहे रुपालीताईंचं, म्हणजे रुपालीताई चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष. आणि त्याचबरोबर कसं आहे मित्रांनो, मला एक खरंच महत्त्वाचा विषय जे काही बोलायचे ना ते आज तुमच्याबरोबर बोलतो. कारण मित्रांनो, आपण म्हणतो महाराष्ट्र 21व्या शतकाकडे वाटचाल करतो आहे, महाराष्ट्र आधुनिक काळात चालला आहे आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्र आधुनिक काळात चालला आहे, पण तेवढ्याच झपाट्याने आज मागं येतो आहे का याचाही विचार करणं खूप गरजेचं आहे. कारण मित्रांनो बघा ना, एकंदरीत एवढं आपण शिकलो आहे, सवरलो आहे, पण या महाराष्ट्राला राजकारण्यांनी तर घेरलं आहे, पण आता बोंधू बाबांनी सुद्धा घेरायला चालू केलं आहे. म्हणजे एकीकडं अंधश्रद्धा निर्मूलन समित्या स्थापन करायच्या, मग जादूटोणे प्रकार करायचे, मग कोणाच्या घरावर लिंब टाकायची, कुणाच्या दारात मिरच्या टाकायची. त्याला नाही जुमाडलं की मग काय करायचं, एक बोंधू बाबा उभा करायचा, त्याने अंगारा घ्यायचा, दुपारा घ्यायचा, तो लावायचा आणि मग तो त्यांना मोरं आणणार. मग त्यांना एखादं पेत भेटलं, ते त्यांच्या कर्तृत्वाने भेटलेलं नसतं, त्यांच्या कामाने भेटलेलं नसतं, ह्या बोंधू बाबाच्या अंगाऱ्या दुपाऱ्याने भेटलेलं असतं. बरोबर का नाही मित्रांनो? त्याचबरोबर जे लोक या राजकारण्यांचा आदर्श घेतात, सेलिब्रिटींचा आदर्श घेतात, सेलिब्रिटींनी सुद्धा त्यांना साथ द्यायची आणि राजकारण्यांनी सुद्धा त्यांना साथ द्यायची. म्हणजे आता बघा ना, तो अशोक करात नाशिकचा बोंधू बाबा आहे, त्याचं मंदिर आहे आणि त्याच्या ट्रस्टच्या अध्यक्ष आपल्या लाडक्या श्री रुपालीताई चाकणकर बाई ह्या होत्या. आणि विशेष म्हणजे त्या जेव्हा महिला आयोगाच्या अध्यक्ष झाल्या त्या त्यांच्या कृपेने झाल्या असंही त्यांचं म्हणणं आहे. पण जेव्हा आषाढी कार्तिकी वारी असते तर ते तिकडं न जाता हे त्यांना विठू माऊली मानतात. म्हणजे काय विचार आहेत काय नाही हे आपण थोडंफार बघितलं पाहिजे. आज रुपालीताई चाकणकरांची गरज कोणाला आहे? आज अनेक महिला हुंडाबळीसाठी आजही आत्महत्या करतायत. हुंडाबळीसाठी, सासूच्या त्रासाला कंटाळून, पुन्हा नवऱ्याच्या जाचाला कंटाळून. पण रुपालीताईंना ते बघायला टाईम नाही. रुपालीताईंना काय बघायला टाईम आहे की त्या अशोक खराचं मंदिर, त्या अशोक खराची रॅली, तिकडं जायचं, तिकडं बघायचं. रुपालीताई, मी तुमच्यावरती बोलणं इतकं मोठं नाही, पण विचार करा, जर तुम्ही एक महिला आहेत आणि महिलांवरतीच जर बलात्कार होत असतील तर मग महिलांची बाजू लावून नाही धरायची, मग कोणी कोणाची बाजू लावून धरायची हो? आज मला खरं सांगा, महाराष्ट्राला कोणाची गरज आहे? त्या बोंधू बाबांची गरज आहे का तुमची गरज आहे? बरं, तुम्ही शिकलेले आहेत, सवारलेले आहेत, तुम्ही साथ दिली पाहिजे कुणाला. आज त्याला अटक केली, पण आज मला विचार करावासं वाटतोय, रुपालीताई तुमच्यासारखं हुशार व्यक्तिमत्व जर त्याच्या आरी जात असेल तर बाकीच्या महाराष्ट्राने काय करायचं हो? आज तुम्हाला राजीनामा द्यावा लागला, हे फक्त तुमच्या नशीब, तुमच्या कर्माने नव्हे तर तुमच्या कृतीमुळं राजीनामा द्यावा लागला. एवढंही तुम्ही तुमचा इतिहास ते विसरून जायला नव्हतं पाहिजे. आणि विषय म्हणजे त्यांनी त्याचे बलात्कार केले, विषय म्हणजे त्याचे व्हिडिओ बघा. तर या बोंधू बाबांची त्यांची खैर केली नाही गेली पाहिजे. आणि खरंच त्या महिलांनी ज्यांनी आवाज उठवला ना, खरंच त्यांना सलाम आहे बरं का, सलाम आहे. पण मला तुम्हाला सर्वांना एक सांगायचे आहे, हे बोंधू बाबा, अंगारे दुपारे हे काही नसतं हो. कोणी सांगेल आता रुपालीताईंची एक अमानिका कापलेली इथं, काय याला कापायची, कशासाठी, ते ठीक आहे, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण काय होतं आहे, जर तुमच्या मनगटात ताकद असेल आणि तुमचे स्वप्न जर चांगले असतील आणि कष्ट करायची ताकद असेल ना, तुम्हाला अंगाऱ्या दुपाऱ्याची गरज नाही. तुम्ही कष्ट करा, तुम्हाला आयतं कोणी हातात देणार नाही. आणि मला एक सांगायचं आहे, आपण काय म्हणतो, अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्थापन करा, पण ते काम व्यवस्थित करते का ते बघा.
आजही आपण अंधश्रद्धावरती बोलतोय, अंधश्रद्धा. पण या भोंदू बाबांना त्यांना सपोर्ट करणारे त्यांचं काय कसं असते, गुन्हेगारापेक्षा गुन्हेगाराला साथ देऊ देतो ना, तो सगळ्यात मोठा गुन्हेगार असतो. त्यामुळं यांना सुद्धा जर बसायलाच पाहिजे, यांना सुद्धा जाब विचारलाच पाहिजे. ह्यांचे सुद्धा इतिहास म्हणण्यापेक्षा यांना सुद्धा यांचे काही पुरावे असतील, यांचे सुद्धा काय मागचे कारनामे आहेत ते सुद्धा चेक केले पाहिजे. कारण प्रत्येकाची हिस्ट्री चेक करणं लई गरजेचं असतं. कारण गुन्हेगार पकडण्यापेक्षा गुन्हेगाराला साथ देणारे सुद्धा तेवढे जबाबदार असतात. आज रुपालीताईंचा राजीनामा घेतला गेला. खऱ्या अर्थाने रुपालीताईंनी थोडा लेटच केला राजीनामा. मी मागच्याच वारींनी म्हणत होतो, वैष्णवीताईंचं प्रकरण झालं की रुपालीताई तुम्ही राजीनामा द्या, रुपालीताई तुम्ही राजीनामा द्या. पण ठीक आहे, काही नशिबाने त्या गोष्टी झाल्या, सॉल्व झाल्या. परत ते प्रकरण डायवर्ट झालं. त्या कुटुंबाला न्याय मिळाला, ताईंना न्याय नाही मिळाला, कुटुंबाला न्याय मिळाला. तर ठीक आहे, चला. आपली राजकारणी अशीच लोक आहेत, कोणाच्या मागं कोणाचं काय, म्हणजे कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे, इतिहातलीच रीते. आज महाराष्ट्रापुढं आणखीन एकदा सिद्ध झालं आहे की जनता शिकलेली तेवढीच आहे आणि जनतेला वेड्यात काढणारे हे भोंदू बाबांसारखे आजही महाराष्ट्रामध्ये सत्तेत आहेत. म्हणजे ह्या लोकांना वेळेवर जागा दाखवा आणि सगळ्यात महत्त्वाचं, भोंदू बाबांच्या त्यांच्या आरी कोणी जाऊ नका. हे काही नसतं. यांच्यावरती विश्वास ठेवू नका. अरे आपण शिकलेली माणसं आहेत. जर आपणच काम नाही केलं आणि आपण जर म्हणलं मला पैसे द्या, मला घरात